इथं जेवढं होईल तेवढं मी दाखवेन. मला थोडं वाटलं तेव्हा मी हात सोडणार आहे मंडळी. डबल ब्रेक्स एवरीबॉडी, डबल ब्रेक. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत. वेलकम टू पाली व्लॉग डे 2. छान झोप झाली आहे, नो एनी डिस्टर्बन्स. आम्ही 11:15ला एक दिवस झोपलो, 7:30ला उठलो आणि आता नाश्ता करायला चाललो. ब्रेकफास्ट, आंघोळ करून तयार पण झालो आम्ही, कारण की ते जो व्यक्ती आम्हाला घ्यायला येणार आहे तो 9:30ला येणार आहे काहीतरी. तर मग त्याच्या आधी म्हटलं नाश्ता आणि सगळं होऊन जाऊ दे आमचं. सकाळी आता ATV राईड आहे, त्याच्यानंतर रिव्हर राफ्टिंग आणि त्याच्यानंतर मग ते सॅक्रेड बाथ टाईप काहीतरी एक आहे. कोणी जर बालीचे व्लॉग्स किंवा बघितलं असेल तर मग तिथे त्यांचा रिच्युअल आणि तुम्हाला एकदम डिवाईन फील होते कसं काहीतरी एक आहे रिच्युअल. ते पौरुषनी म्हणजे व्हिडिओ बघितला तो ही वाजला की आपण हे करूया. म्हणलं ठीक आहे चला. तर मला 3 गोष्टी आमच्या लाईनअप आहेत. माझ्यामध्ये दुपारी 2-3 पर्यंत संपून जाईल, 4पर्यंत मॅक्स. संध्याकाळी काय करायचं आमचं काय असं प्लॅन नाही आहे. आता किती थकतोय त्याच्यावरती आहे, बट आता स्टार्टिंग सकाळचं तरी हा शेड्यूल आहे. सकाळ सकाळी राईस हां की का खाते हे लोक. ओके, दिस इज समथिंग आलू पराठा, सॉलिड व्हेजिटेबल. दिस इज ऑल्सो माय स्टफ, बट ब्रोकोली नाही आहे, झुकिनी नाही आहे, बेबी कॉर्न नाही आहे. हे काय टेस्टी प्रोटीन टोफू, पनीर, गार्लिक बटर फिश. हां बट चांगले झाले हे नाही. होममेड कॉर्न फ्रिटर, हे पण मला आवडेल बहुतेक. फक्त गोड नसावं यार. त्यांचं काल एक चिकन गोड पण होतं. ब्रेड, बटर, जाम, फ्रेश क्रॉसॉन, ग्रिल्ड टोमॅटो, बॉइल्ड एग, कोको क्रंच, फ्रेश मिल्क, हनी, होममेड पॅनकेक. होममेड पॅनकेकवर हनी टाकायचं आणि बघूया आणि काय घालायचं. सीजनल फ्रूट इज वॉटरमेलन अँड हिअर वी हॅव पायनॅपल ज्यूस अँड गुआवा ज्यूस. एन्जॉय. कन्वे केलं बघ तिथलं आपली बिर्याणी छान होती म्हणून. सगळ्या लाईक मेल लोकांनी पण काल त्या केजाक डान्सला पण घातलं होतं फूड. मी पण घातलं. बालनीज गुड मॉर्निंग. पौरुषी काल टॅटू करून घेतलं सगळं छान छान. इथपर्यंतच केलं. टॅटू 5 मिनिटात काढू शकतो आपण, 5 मिनिट काढू शकतो. बघूया पुढे 180. हो गड, चावडी चांगली झोपले तरी मला झोप येते. हां अशी कॅरी बॅग दिलं त्यांनी. कॅरी बॅग के ऊपर शूज and I'm done. शॉवर कॅप ठेव असं कर. काय ठेवलेस? शॉवर कॅप तिथं समोर आहे. Can you just hold? All set. हाय. टॉर्च लगेच व्हिडिओ काढायला लागलं तर पोरग गॉगल घातले होते. उलट बसायला पण मजा येते ना.
माली राईस बासमती तांदूळ तुकडा बासमती तांदूळ, तुकडा तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, रस्सा भात आळणी भात. माझीची स्पेशालिटी आळणी भात. इझी बॉय इझी. असंच प्रॅक्टिससाठी ते म्हणतात फिरवा म्हणून. तिथे कोणतरी आमच्या ग्रुपमधलं पडलं. कुठे गेलं दिसते का गाडी? हा दिसते. धूर पण येत होता नाही. एकदम हळूहळू घे निवांत. भारी आलाय. डबल ब्रेक्स एवरीबॉडी, डबल ब्रेक. मंकी के चलो चलो बोगदा पुराना आहे. हाँ डेन्स फॉरेस्ट. हां गेले 10 मिनटं झाले आम्ही नुसत्या पायऱ्याच उतरतोय. आय होप येते वेळी असं नसावं. येते वेळी आपण कुठेतरी एंड होणार पवी आणि मग तिथून आपल्याला पिक करतील हे लोक. व्हॉट डू यू थिंक? Ready for rafting? About 11 kilometer. Okay. Will be take your time 2 hours and 20 minutes. 2 hours 20 minutes. Yeah. But don't worry, as long as our trip, you will see beautiful view like terrace rice field, some forest, carving on the wall. That's the story of Ramayana. Story Ramayana and Sinta, Indian story, yeah. And also you have. ATV you were riding ना, तो मजा येणारच. इथं जेवढं होईल तेवढं मी दाखवेन. मला थोडं वाटलं तेव्हा मी हात सोडणार आहे मंडळी. This is the best water rafting we had. River rafting. इथे भिजायचं आपण. हे जे असं वरपर्यंत जंगल टाईप आहे ना, त्याच्यातून असं मध्ये एकदम ऑसम ब्लॉसम वाटतं.
ये हसी वादियाँ ये खुला आसमां आ गए पानी हम. पानी रे. No, ये हसी वादियाँ sounds more amazing. जी करता है साजना. हा नयन कसं वाटतंय? कसं वाटतंय? ऑब्विसली म्हणजे केटीव्ही राईडपेक्षा मला रिव्हर राफ्टिंग एवढं जास्त आवडलं आणि हे रिव्हर राफ्टिंग माझं थर्ड टाईम आहे. पहिल्यांदा दांडेलीमध्ये केलं होतं, सेकंड आपण काश्मीरला आम्ही गेलो होतो तेव्हा केलं होतं आणि थर्ड इथलं आहे. पण इथलं म्हणजे का मला ब्लॉग्समध्ये एवढं दिसलं नाही मला नाही माहिती कुठल्या, पण खूप वेळ आहे. म्हणजे दांडेलीचं तर हार्डली हाफ एन आवर असणार आहे ते आणि काश्मीरचं तर म्हणजे बोर होतं, लिटरली बोर होतं. मी 15-20 मिनटं झालं हे म्हणजे किती अर्धा पाऊण तास झाला आम्ही करतोय, अजून पुढे पण अर्धा पाऊण तास. आणि मेन म्हणजे तुम्ही बघितलं असेल एवढं हाईटला आहे ना हे ग्रीनरी आणि त्याचमध्ये हे प्लस रॅपिड्स पण मोठे आहेत. आत्तापर्यंत जे जे होतं ते सगळं मज्जा आली. हो म्हणजे बेस्ट रॅफ्टिंग एक्सपिरियन्स. ते स्किप करणार होती की आम्ही 2 वेळा केलं ऑलरेडी, पण खूप छान केलं. आणि ओव्हरऑल आमची 13,000 घेणार आहेत म्हणजे आजच्या दिवसाचे. ATV राईडच 7-8 हजार चालू होते आणि हे प्लस आपण कुठं जाणार आहे अजून त्या टेम्पलला आहे कुठलं तरी बाथ, स्पिरिच्युअल बाथ आहे आणि म्हणजे राफ्टिंग थँक गॉड मी स्किप नाही. येस. आला की नक्की करा. म्हणजे आता असं ते मम्मी पप्पा आले त्यामुळे फोर्स करायचं की राफ्टिंगला जावं म्हणून. तुझी मम्मी पायऱ्या उतरली असते का त्या? ते आहे पण ती हळूहळू उतरली असते ना, बट वर्क एक्सपिरियन्स आहे एकदम भारी. माफ करावे असं एवढं काय वाटलं नाही. हाताला घेऊन छान पप्पा मोठं जहाज घेऊन जातात, हम हमारी नैया लेके जा रहे हैं. हमारा भी एक जहाज होगा. अरे अंदर वो पार करते हुए. जम्प. कसली अडकली ते अजून थोडं खाली गेलं मग तर एवढं वर आलं होतं. अमेझिंग. ओके पर्वत. स्टार्ट आहे ना व्हिडिओ. स्टार्ट. एक नंबर आला. रिच कार्टन हॉटेल. Yeah, one day, $1. One day. Video. Wow! And then, yeah, you, big one, yes. 1, 2. Yep, hello. Are you okay? Very nice. Very nice, yeah. Really look very
Hey, hey, yeah, थँक यू फॉर लाफिंग. yeah. I hope you happy. Okay. Careful. Rock. No crocodile. Rock. Careful. राफ्टिंग तर मस्त संपलं, बट गेले 20 मिनिट आम्ही नुसतं चालतोय. हे तरी नुसतं प्लेन आहे, मग असे तरी एकदम स्टेअर्स होते, असे हायटेडवाले. हाय, खूप जास्त भूक लागली मला आता. 3:30 झाले तरी. सकाळी आम्ही नुसतं हॉटेलमध्ये जे ब्रेकफास्ट केलं होतं त्याच्यावरतीच आहे. बट राफ्टिंग एक्सपिरियन्स एकदम मस्त होता, टेरिफिक. खूप जास्त मजा आली मला तर. ATV मध्ये पण आली मला पाठीमागे बसून, बट मी राईड केलं असतं तर मला अजून छान वाटलं असतं. बट आय वॉज नॉट शुअर की मला ते जमेल की नाही. एंडला मी म्हटलं मी घेते, बट मग काही कारणास्तव नाही झालं ते. बट एनिवेज इट वॉज फन. हॅलो. तमनग्रही वॉटरफॉलच्या इथे आलो. इथे पौरुष स्पिरिच्युअल बाथ करणार आहेत, मग बायकोबरोबर अजून चांगलं वागायला लागणार आहेत. स्पिरिच्युअल बातची गरज कोणाला आहे? गरज. आणि गेल्यानंतर अजून शॉपिंग करायला होणार आहे. हा? मला आल्या अतिशय झोप, झोप. कारण की सकाळपासून एवढ्या ऍक्टिव्हिटीज झालेत. आणि ते राफ्टिंग वॉज ATV टायरिंग. ATV वॉज ऑल्सो फॉर हिम टायरिंग. अगं ते स्टेअरिंग किती हे होतं. टाईट होतं. पण राफ्टिंगमध्ये पण म्हणजे थकवा आला. आणि बापरे, ते चढ उतार किती होता तो. चढून उतरून म्हणजे पाय दुखायला लागल्यानंतर खूप हेवी हे होतं. बायकडे तमन बेजी ग्रिया वॉटरफॉल, बाली. इथे तमनग्रिय वॉटरफॉल आहे. हे ह्यांचे मेन देवी इथले आहे, जे आत्ताचे प्लेस जे आलो त्यांचं मेन देवी रतुंग नियोंग शक्ती. इकडे खाली वॉटरफॉल आहे, इकडे खाली पण आहे. बरंच काय काय होतं. चांगला आहे. काढा, थंड काढा. थंड काढा. काढाच आहे हवं. इथे ग्रे वॉटरफॉलमध्ये एक ड्रिंक पण इन्व्हॉल्व होते. आणि बाकी आपल्या इकडे कसं धबधब्यात भिजणं हे ते आपल्याला फील येतं. आणि एवढं नाही आवडलं हे वाला. बट रिव्हर राफ्टिंग वॉज टू गुड. डोळे बंद करून करा. किंवा ते 2 तास एकदम छान गेले माझे. चढायला उतरायला खूप वेळ गेला फ्रँकली, आणि थकलो पण आम्ही त्याच्यामध्ये. मोठ्या स्टेअर्स आहेत, कारण उतरते वेळी पण 20-25 मिनिटं, चढते वेळी पण साधारण एक. पण उबूदमध्ये 2 दिवस खूप झाले. नॉट खूप मोर दॅन झाले, 2 हां. days आर रेकमेंडेड. माउंट बटूर आम्ही जाणार नाही आहे, हो. कारण की ते इथून 64 किलोमीटर्स नॉर्थला आहे. आणि तिथून मग आमचं जे पतंगबाई पोर्टला आम्ही जे जाणार आहे, दॅट इज अगेन अराउंड 60-70 किलोमीटर. म्हणजे ते खूपच लांब आहे ओव्हरऑल. की 128 असं होतं आहे. ते खूप ट्रॅव्हलिंग होईल, प्लस ते पहाटे 2-3ला निघायला लागतं आहे. सो आम्ही माउंट बटूर कॅन्सल केलं आहे. आता जाणार. आता तो राईस टेरेसला जावं म्हटलं, पण पावसामुळे मला नाही वाटत होता. आपण काय करूया, म्हणजे लास्ट थिंग टू ड्रॉप ॲट उबूद मार्केट, आणि मग जा म्हणत काय म्हणणार तुझं. आणि येतेवेळी मग आपलं शॉपिंग आणि हे करून येऊया. वेदांना शूज एक घ्यायचे आहेत ना. होय, ते काय शूजचं काल मिळालंच नाही दुकान. एवढं शोधलं आम्ही. आणि मग त्यांच्या इथं शूज म्हणजे सँडलच दाखवलं. हां ना, तसंच करूया. काय म्हणणार तुझं. राईस टेरेसला बघूया, दुसरीकडे कुठेतरी काढता येईल. सगळे इथे सोडी करायचं व्हिडिओ. गाऊन बिऊन घालून मुली घालतात ते. चालेल, चलो बाय. छान आहे ॲटमॉस्फिअर. प्रॉपर्टी मस्त आहे. प्लस वी गॉट लकी की आपल्याला काही ह्याचा त्रास नाही आहे. म्हणजे नथिंग टू कंप्लेन. या आज अजिबातच नथिंग. अजिबात नाही. कसलं भारी आहे इथं.
नुसतं भाताचा वास. कागिनवाडी कागिनवाडी आमच्या कागिनवाडी आमच्या शेतातलं आहे. आमच्या शेताचा तांदूळ. दॅट्स द एंड ऑफ द डे अँड एंड ऑफ द ब्लॉग. आता आम्ही मस्त निवांत जरा प्रॉपर्टीचा आनंद घेणार आहे कारण की उद्या सकाळी निघायचं आहे आणि कालपासून पण असं निवांत रूममध्ये बसून पूलमध्ये जरा मज्जा करायला काय झालं नाही आजचं. तर आता जरा गप्पा गोष्टी करत टाइमपास गाणी लावणार आहे मस्तपैकी मोठ्याने आणि एंड. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू उद्या.